नमस्कार. साप्ताहिक संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. करमाळा नगर परिषदेची निवडणूक अतिशय गजबजलेली निवडणूक जाणवते. निवडणुकीचा हा जवळपास शेवटचा टप्पा आहे. करमाळा नगर परिषदेला फार मोठा इतिहास आहे. 158 वर्षाची ही नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेमध्ये जी आत्ताची निवडणूक होत आहे ती अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती होत आहे. करमाळा नगरपालिकेला पहिल्यांदा 1974ला जनमतातील नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यानंतर 2001, 2016 आणि 2025ला ही जनमतातील नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये यावेळी जगताप गट म्हणजे शिवसेना, एकनाथरावजी शिंदे साहेब यांची शिवसेना आणि त्यांचं चिन्ह धनुष्यबाण या माध्यमातून करमाळा तालुक्याचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे. आणि त्या निमित्तानं या शिवसेना उमेदवार आणि निवडणुकीचा प्रचार या संदर्भात आदरणीय भाऊंशी आपण चर्चा करतोय. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, ही नगरपालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीची आहे असं आम्हाला वाटतंय. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे 5 उमेदवार असले तरी तिरंगी लढत आहे आणि नगरसेवकांच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंतच्या वेगवेगळ्या निवडणुकामध्ये आपण बरोबर कुणाला ना कुणाला बरोबर घेत निवडणूक लढवलेली होती, पण यावेळेला मात्र दस्तूरखुद्द फक्त जगताप गट म्हणजेच शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहात. नेमकं याबाबत काय सांगाल आपण? पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही गट काही एकत्र असायचे, मला वाटतं एक वेळेस आमची बागलांबरोबर युती होती, कधी सावंतही आमच्याबरोबर असायचे. तो एक राजकारणामध्ये खिळीमिळीचं वातावरण राहावं, इलेक्शनच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून जनतेत किंवा इथल्या रहिवाशांमध्ये कुठं वितुष्ट निर्माण होऊ नये ह्या दृष्टीने आम्ही एकत्रितपणाने लढवत होतो. आणि लढवण्याच्या मागचा हा हेतू होता की सत्तेमध्ये सगळ्यांचा सहभाग असल्यानंतर सगळ्याच्या विचाराने त्या ठिकाणी आपण शहराचा विकास करू शकतो, तो केला पाहिजे. प्रत्येकाच्या विचाराबरोबर ते आपण गेलं पाहिजे, प्रवाहाबरोबर ते गेले पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही करत होतो. पण अनुभव आम्हाला वेगळेच आले. म्हणजे जो हेतू उद्देश आमचा मनात आणि डोक्यात होता की विकास शहराचा, पण त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना आम्ही बरोबर घेतलं त्यांनी फक्त तुम्हाला सांगतो विकासाच्या ऐवजी स्वतःचा स्वार्थच बघितला आणि बऱ्याचशा गोष्टी विटीज धरणं किंवा ज्यावेळेस तुम्हाला सांगतो प्रेशर पॉलिटिक्स, दबावाचं राजकारण करणं, त्या वेळेपासून आम्हाला थोडीशी त्या गोष्टीची शिकवण मिळाली. आणि ह्या वेळेस असा माहोल एक तयार झाला की सगळे आमच्या जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की एकला चलो रे. बघू आता ज्या वेळेस आमच्या कामकाजावरती, आमच्या नेतृत्वावरती लोकांचा विश्वास आहे, भरोसा आहे. आणि आजपर्यंत जगताप गटाला 70 वर्षाची परंपरा आहे. ह्या 70 वर्षाच्या परंपरेमध्ये मग तालुका असेल, जिल्हा असेल, कैलासवासी नामदेवरावपासून ही आम्ही चालत येत असताना आमच्या कधीही राजकारणाला बदनामी, कलंक किंवा कुठल्या तरी भ्रष्टाचाराचे, अनैतिक संपत्ती कमवल्याचे किंवा तुम्हाला सांगतो त्या सत्तेचा दुरुपयोग केलेला एकही तुम्हाला सांगतो आमच्यावरती कोणीही ह्या बाबतीत ताशारी ओढू शकत नाही किंवा आपण तुम्हाला सांगतो की बोलू शकणार नाही. अशा पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत कामकाज केलं आहे आणि गटाचा विचारही तसाच सांभाळला आहे. आमची लोकही आम्ही तशीच सांभाळली. राजकारणामध्ये चढ उतार होतो, हा निसर्गाचा, लोकांच्या स्वभावाचा परिवर्तन व्हावं ही एक इच्छा असते. कधीमध्ये ते झालं आणि झाल्यानंतरही कळलं पुन्हा की जुन्या काळातलं जे
वडिलाचं आजोबाचं शँडोचं गाड्या आहे तेच टाईम चांगलं सांगतं अशा पद्धतीने परत लोकांनी आम्हाला स्वीकारलं. आता जर आपण नगरपालिकेचा इतिहास पाहिला भाऊ, तर थोरले साहेब नगरपालिकेच्या राजकारणामध्ये नव्हते. अण्णासाहेब जगतापांनी नगरपालिकेचं राजकारण केलं. परंतु आपण जेव्हा आमदार झाला 1990ला, हो, तेव्हा तुम्ही त्यानंतर पहिल्यांदा या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये म्हणजे जी काही गिरिधरराज देवी यांची सत्तेची परंपरा होती ती 1990ला डिसेंबरमध्ये आपण तोडली. त्या ठिकाणी एक म्हणजे जे काय नाल ठोकणारे असे सर्वसामान्य परिवारातील हिशोब नालबंद यांना तुम्ही नगराध्यक्ष केलं होतं. 1991ची जी निवडणूक झाली त्या 1991च्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला जगताप गटाच्या माध्यमातून आपण उभे होता. अण्णासाहेबांचे चिरंजीव कैलासवासी डी पी जगताप यांची जनसेवा आघाडी होती आणि देवी यांची नागरिक संघटना होती. 91ची निवडणूक तिरंगी झाली आणि त्या निवडणुकीला मात्र त्यावेळेला जगताप गटाला थोडंसं पाठीमागे यावं लागलं. म्हणजे त्या निवडणुकीतले जे आवश्यक ते बहुमत मिळालं नाही. 14 जागा देवी गटाला मिळाल्या, बाकी जागा विरोधकाला मिळाल्या. पण त्यानंतर मात्र 1996ला तुम्ही सावंतांना बरोबर घेतलं, जनसेवा आघाडीला बरोबर घेतलं आणि निवडणुकीमध्ये यश मिळवलं. 1996 ते 2016पर्यंत सलग आपण वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरल्या. तर ह्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही जी अशा पद्धतीची चाणक्य नीती वापरून माणसं निवडता आणि त्याचा बरोबर तुम्हाला फायदा होतो, हे गणित कसं साधतं आणि यामध्ये काय रहस्य आहे तुमचं? रहस्य वगैरे काय नाही आहे. पण जुन्या काळामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की थोडंसं राजकारणामध्ये परिस्थिती, वस्तुस्थिती, लोकांची मानसिकता आणि आपल्याला ज्यावेळेस तिथपर्यंत पोचायचे त्यावेळेस ही मदत आपण घेतली पाहिजे. की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे ज्यावेळेस उभा केले त्यावेळेस त्यात 12 बलुतेसुद्धा होते मराठ्यांपेक्षा जास्त. आणि आमच्या राजकारणाचं तुम्ही जे म्हणता की चाणक्य काय आहे, तर पूर्ण अल्पसंख्याक, उपेक्षित समाज, दलित समाज, ह्या मुस्लिम समाज, ह्या सगळ्या लोकांचा विश्वास माझ्यावरती जेवढा आहे तो तेवढा विश्वास कुणावर सुद्धा नाही आहे. आणि ह्या किमयातनं आम्ही सगळ्याला बरोबर घेऊन आज तगायत चाललो, त्याच्यामुळं ह्याला तडा जात नाही. आता जर आपण आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर एक निवडणूक मला आठवते की आपण 1996च्याच निवडणुकीमध्ये म्हणजे आपला गट आणि भाजपबरोबर युती केली होती. की त्यावेळेला 2 जागा आपण भाजपबरोबर युती करून एक लीलाताई शहाणे आणि डी एस गायकवाड यांना दिले होते, 2 विरोध. म्हणजे त्यावेळेला तुम्ही भाजपनं पण बरोबर घेतलं होतं. पण या वेळेला मात्र तुम्ही शिवसेना भाजप राज्यात त्यांची युती असताना सुद्धा समोरासमोर लढतायत. हे जरा थोडंसं वेगळं वाटतंय. त्या काळामध्ये आमच्या विचाराबरोबर चालणारे आणि मला वाटतं जे भाजपचे होते लीलाताई शहाणे वगैरे हे सगळ्या मंडळींनी सांगितलं की भाऊ भाजपचं एवढं नव्हतं प्रस्त नव्हतं. पण ते म्हणले आम्हाला घ्या, पण आमचा पक्ष आहे आणि ज्यावेळेस विचार चांगले आहेत, शेवट तुम्हाला शहराचा विकासच करायचा आहे काय, त्यावेळेस त्यांना मला वाटतं काँग्रेसची, भाजप आणि मला वाटतं तिसरं आणि कुठलं तरी हे होतं, त्यांना बरोबर घेऊन आपण केलं. त्यावेळेस काही विरोधकांनी सांगितलं की अभद्र युती काय, युती अशी आहे तबगी. म्हणजे तुम्ही जनतेची स्वतःची सगळ्याची अशी मानसिकता आहे की कुठलेही पक्ष आता वर तुम्हाला आजच्या काळाचा जर राजकारणाचा अभ्यास बघितला तर सत्ता मिळवण्यासाठी सगळी एकत्र येतात. बरोबर. मी त्यावेळेस सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलं नाही, संधी देण्यासाठी तुम्हाला सांगतो त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यावेळेस मी मानस केला. मला वाटतं तो त्यावेळेस सक्सेसही झाला. नाही, या वेळेला मात्र तुम्ही कुणालाच बरोबर घेत नाही. याचं काय तुम्हाला असं वाटत नाही का की या वेळेला आपण एकटे आणि दुसऱ्या बाजूला
वेगवेगळ्या आघाड्या आहेत, त्याचा या निवडणूक निकालावर काय परिणाम होईल असं काय वाटतं का तुम्हाला? परिणाम बाजी जर आपण जर ही तमा बाळगली किंवा परिणाम काय होतोय ह्याचा विचार करून जर राजकारण करायचं म्हटलं तर हे राजकारण नाही आहे, ही कुटील नीती आहे. मला हेच दाखवायचं आहे की माझंही कुणा वाचून आडत नाही किंवा आमच्या गटाचं आडवत. आणि महत्त्वाचा मुद्दा एक आहे की मी मगाशी वारंवार तेच सांगतो की जनताच माझ्या पाठीशी उभा आहे. काय तर भेळमिसळ करण्यापेक्षा एका रांगेतली एका आदेशाने एका विचाराने चालणारी माणसं का उभा करू नये? बरोबर. आज ज्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये तुम्ही बघताय की तो हे पण आहेत, सावंत आहेत, भाजप आहे, तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी आहे, कुणाचाही 20 लोक घेऊन आता भाजप आणि राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये असलेली तुम्हाला सांगतो आता सध्याची युती तर म्हणता येणारच नाही. पण तुम्हाला सांगतो त्यांना पूर्ण 20 जागेवर सुद्धा माणसं उभा करता आली नाही. 8-9 जागेवरती त्यांनी उभा केली. आणि समजा उद्या जनतेने त्यातली 1-2 निवडून दिली तर ते काय न्याय देऊ शकतील त्यांच्या वार्डातल्या लोकांना, किंवा काय विकास करू शकतील, किंवा काय निधी आणू शकतील? आणि हे राजकारण आहे. तुम्हाला माहिती की आजच्या काळामध्ये वरपासून खालीपर्यंत आमदार खासदार ज्या मतदारसंघात आहेत काय तर ज्या आता राज्यामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल भाजपची सत्ता आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो निधी देताना विकास देताना 100% कटछाटाने दुजाभाव ठेवला जातो. बरोबर. का तर तुम्हाला भविष्यात पुन्हा सत्ता मिळवायची, लोकांची मनं जिंकायची आणि त्यातनं तुम्हाला तुमचा अस्तित्व सिद्ध करायचं. मग ह्या गोष्टी चालतात राजकारणात. मग मी सांगितलं आपलं शिवसेनेचं ह्याच्यावरती आम्ही 21 लोक उभा केली नगराध्यक्ष सकट. आणि उद्या ह्यातनं जर आमची बहुमताने मेजॉरिटी आली तर नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, लोकांचा जो विचार आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो त्यांचा हक्क, त्यांचा जो निधी आहे तो आम्ही त्यांच्यापर्यंत 100% पोच करू. आता मला आणखी असं एक महत्त्वाचं मांडायचं आहे की 2001ला आपण काँग्रेसच्या माध्यमातून नगरपालिका लढवली आणि त्यावेळेला सुनीताताई वाशिंबेकर यांना पंजाच्या चित्रावरती नगराध्यक्ष केलं. 2016ला आपण पुन्हा एकदा जनमतातील नगराध्यक्ष करताना वैभवराजे जगताप यांना पंजावरती निवडून आणलं. पण यावेळेला तुम्ही काँग्रेसला सोडलं तर काँग्रेसचा एक सुद्धा उमेदवार सुद्धा नाही. मग त्यांना कुठेतरी रासभाला पाठिंबा द्यावा लागला. हे नेमकं असं का घडतंय? तुम्ही एकदा सोडले की पक्षाचे पण वाताहत होते, याबद्दल काय सांगाल? मी बघा सांगितलेलं आहे, माझ्या मागे जनता जो विश्वास घेऊन उभारली, माझ्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे, त्यांचा भरोसा आहे आणि मी काहीतरी करून दाखवीन. माझ्या राजकीय जीवनामध्ये 40 वर्ष झाली, मी कधीही माझ्या मतदाराची, मतदारसंघातल्या लोकांची फसवणूक केली नाही. दिलेला शब्द पाळला आणि त्यांना बरोबर घेऊन चाललो आहे, म्हणून माझ्याबरोबर ती जनता आहे. आता आपण जर पाहिलं तर गेले 4 वर्ष म्हणजे डिसेंबर 2021 पासून नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. सध्याची स्थिती फार गंभीर आहे, खराब आहे. आणि रात्री पालकमंत्र्यांनी चौकातील सभेत असं सांगितलं की ह्या करामळ्यामध्ये एवढं धुळीचं साम्राज्य तरीसुद्धा विरोधक मत मागायला कसे येतात आणि तुम्ही कसे येऊ देतात, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ते राज्याच्या मंत्रिमंडळातले एक महत्त्वाचे मंत्री आहेत, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कदाचित कामाच्या गडबडीत तेही विसरले असतील की त्यांच्या सरकारने 5 वर्ष इलेक्शन लावलं नाही. आणि हा कारभार प्रशासक अधिकाऱ्याने तो बघितला. आणि अधिकाऱ्यांचा कारभार कसा असतो त्याचंच उदाहरण त्यांनी सांगितलं की हा धुराळा, ही जी धूळ झाली ते त्यांनी सांगितलं. पण त्यांनी ती धूळ
वास्तविक आमच्याकडनं झालेली चूक आहे म्हणून कपाळाला लावायची होती ती आमच्या अंगावर टाकली असा हा थोडासा प्रकार घडला. पण ते मला असं वाटतं की हे वक्तव्य त्यांच्या पदाला किंवा त्यांना न शोभणार आहे. कारण इलेक्शन नगरपालिकेची दुरावस्था ही करमाळ्यात पुरती नाही आहे. महाराष्ट्रामधल्या सगळ्याच नगरपालिकेची ही अवस्था आहे, जिल्हा परिषदची अवस्था आहे. तुम्ही इलेक्शन घेत नाही, लोकांना काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींना स्वातंत्र्य देत नाही. जोपर्यंत लोक आपल्या पाठीशी येत नाही तोपर्यंत तो मतदारसंघ असाच ठेवायचा, इलेक्शन तिथं घ्यायची नाही त्या राज्यामध्ये. आणि लोकांमध्ये जातीवाद, आमिष, आमचं आणि काही अफवा अशा पसरून परत इलेक्शन लावून ते इलेक्शन जिंकायचं, म्हणजे हे पूर्वीसारखी लोक अज्ञान राहिली नाही आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, हे मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, माणूस इतका जवळ आला आहे जगात की जग मुठीत आहे. आज गल्लीतली खबर दिल्लीत आणि दिल्लीतली खबर गल्लीत एका सेकंदात कळते. बरोबर. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस पसरल्या जातात त्यावेळेस लोक हुशार झालीत, ज्ञानी झालीत. योग्य अयोग्य गोष्टीची पारख करायची लोकांमध्ये तुम्हाला सांगतो कुवत निर्माण झालेली आहे. ह्या गोष्टीमुळं तुम्हाला सांगतो ह्या आरोपाला पालकमंत्र्यांच्या लोक स्वीकारतील, ऐकतील काय, पण स्वीकारणार नाहीत. ऐकून ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून देतील. हा अनुभव त्यांना 3 तारखेला निश्चित कळेल. आता सध्याच्या घडीला करमाळा नगरपरिषद निवडणुकीमध्ये तिरंगी लढत दिसते. एका बाजूला भाजप आहे, एका बाजूला शहरी विकास आघाडी आहे, एका बाजूला शिवसेना आहे. तर समोरच्या पार्टीचे जे काही आरोप आहेत त्यामध्ये आपल्यावरती फार मोठे आरोप केले जात आहेत की गेले 30 वर्षे त्यांच्याकडे सत्ता आहे, नगरपालिकेत स्वतःचं कार्यालय नाही, लोकांना शहरामध्ये स्वच्छतागृह नाही, पिण्याचं पाणी मिळत नाही, रस्ते खराब झालेले आहेत, अनेक नगरपालिकेच्या दृष्टीनं समस्या आहेत आणि ह्याला हे सर्वस्वी जगताप गट जबाबदार आहे. या गोष्टीला आपण कसं उत्तर देणार? काय त्या संदर्भात ह्याला उत्तर लोक देतील, मताच्या पेटीतनं लोक उत्तर देतील. आणि एक तुम्हाला सांगतो, पूर्वीची जुनी म्हण होती की कावळ्याच्या श्रापाने गुरं मरत नाहीत. 5 वर्षाचा कालखंड हा प्रशासकाचा आहे, अधिकाऱ्यांचा आहे. तुम्ही जर वैभव असेल किंवा त्याच्या आधी असेल, आपण बी पत्रकार आहात, ह्या तालुक्यातले एक ज्येष्ठ पत्रकार आहात. आपण सगळ्याचं राजकारण बघितलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांच्या लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. आज कैलासवासी नामदेवराव जगतापांनी उजनीचं धरण बांधल्यानंतर तुम्हाला सांगतो आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतीपासून पिण्यापर्यंत, इंडस्ट्रीपर्यंत, कारखानदारीला सगळ्याला मुबलक पाणी पुरते. आणि ज्या वेळेस मी 90ला आमदार झालो त्यावेळेस पहिल्यांदी मी ह्या आपल्या सुभाष चौकामध्ये सगळ्या जनतेला साक्षी ठेवून सांगितलं होतं की मी पाण्याचा पहिला प्रश्न मिटवेल. आणि क वर्गातली नगरपालिका की जी ह्या स्कीममध्ये बसत नव्हती, ती की 6 किलोमीटरच्या आत त्यांना पाणी उपलब्ध पाहिजे होतं. आणि आपण ज्यावेळेस दहीगावून पाणी करमाळ्याला आणणार होतो तर ह्याचं अंतर 27 किलोमीटर. बरोबर. ही स्कीम बसत नव्हती. अर्थमंत्री त्यावेळेस मला वाटतं रामराव अधिक होते. नगर विकास खातं सुशीलकुमार शिंदे साहेबांकडे होतं. त्या काळातले तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार होते. 11 अपक्ष आम्ही एका विचाराने काम करत होतो. आणि माझा पहिला प्रश्न, करमाळ्याची पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे आणि आमच्या शहराला मुबलक पाणी मिळालं पाहिजे. ज्यावेळेस मी पवार साहेबांना, शिंदे साहेबांना सांगितल्यानंतर त्यावेळेचे तुमचे रामराव अधिक त्यांच्याकडे मला वाटतं ह्याचं खातं होतं, अर्थ. तर त्यांनी ते आमची फाईल रिजेक्ट केली की ही एवढ्या लांबचं दूरचं कायद्याने बसत नाही. पण कायद्याच्या पलीकडे जाऊन खासबाब म्हणून
लोकांच्या पाण्याचा, जीवितवाचा, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि पवार साहेबांनी खासबाब म्हणून तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये मी हे सगळं मंजूर करून घेतलं. वास्तविक मी मंजूर करून घेतलं म्हणजे माझ्या खिशातले पैसे दिले. आत्ता राजकारणामध्ये हा एक पॅटर्न चालू आहे की कुठलाही विकास केला तर मी केला, तुम्ही नाही केलेला. जनता ह्याच्यासाठी टॅक्स देते. साधा बिस्किटचा पुडा घेतला तरी त्याच्यावर 18% GST. हे सगळे पैसे जनतेचे आहेत. फक्त आम्ही तिथं जाऊन सुचवतो की बाबा आमच्याकडनं घेतलेल्या पैशातनंच आम्हाला अमकं द्या. बरोबर. काय शाळेत जसं बाबा विद्यार्थी ॲडमिशन घेतल्यानंतर, मेसला ॲडमिशन घेतल्यानंतर तिथल्या जीवनाची क्वालिटी वगैरे काही जर झाली तर तो अधिकाऱ्याने म्हणू शकतो की बाबा मी इतके पैसे भरतो, मला हे मिळालं पाहिजे. पण आमची लोक तसं म्हणत नाहीत, अज्ञान आहेत. हा जनतेचाच पैसा आहे. फक्त त्याचा विनियोग कसा झाला पाहिजे किंवा तो कुठल्या कामाला वापरला गेला पाहिजे ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाने त्या पद्धतीने केल्यानंतर ते काम येतं. शेवट आम्हाला जनतेने निवडून देताना जे मत दिले, आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून दिले. आम्ही जनतेचे सालकरी आहोत, नौकर आहोत, मालक नाही. निवडून आल्यानंतर ज्या आईरभावामध्ये मालक असल्यासारखं वागतात की मी हे दिलं, मी ते दिलं. आम्ही प्रॉपर्टी विकून दिलेलं नाही किंवा खिशातनं दिलेलं नाही आहे. पण ही जे तुम्हाला सांगतो अहंकाराची जी गोष्ट आहे, कधीही माझ्या वडिलांनी असं कधी राजकीय जीवनात सांगितलं नाही. माझ्याही राजकीय जीवनात मीही कधी असं सांगितलं नाही. खूप लोक म्हणायचे की आपण केलेल्या कामाची प्रसिद्धी केली पाहिजे, जाहिरातबाजी केली पाहिजे, लोकांपर्यंत पोच झाली पाहिजे. आपण करतो पण भाऊ त्याची चर्चा होत नाही. अरे हे करायसाठीच आपल्याला निवडून दिले, जाहिराती करायसाठी नाही. आणि ज्यावेळेस जनतेकडं सगळ्याच गोष्टी आहेत, डोळे आहेत, कान आहेत, तोंड आहेत, सगळं बघतायत, ऐकतायत, बोलतायत. आपण आपलं काम केलं पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला सांगतो तुमची जर 10 एकर प्युअर काळी बागायत जमीन आहे आणि त्या ठिकाणी ती कसायसाठी त्या मालकाने जर गड्याला ठेवलं तर गड्याने असं म्हणायचं काही कारण नाही ना की ह्यातलं उत्पन्न माझ्यामुळं निघलं. तो तिथं त्याला त्याच्यासाठीच ठेवलेला आहे. बरोबर. आणि त्यांनी त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे केलंच पाहिजे. हीच भूमिका तुम्हाला सांगतो लोकप्रतिनिधीची असते. आता ह्या निवडणुकीमध्ये या तिरंगी लढतीमध्ये तुमची लढत नेमकी कुठल्या आहे? पक्षाबरोबर आहे की शहर विकास आघाडीबरोबर आहे? नाही, माझी लढत कुणाबरोबर बी नाही. माझी लढत फक्त ह्या तालुक्यामध्ये जे चुकीचे वागतायत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. जे लोकांची लबाडी करतायत, लोकांना जे ते फसवत आहेत आणि इलेक्शनला लागल्यानंतरच तुम्हाला सांगतो ह्यांना हे सगळे विचार सुचतात. लोकांच्या समस्या, रस्ता, पाणी, अमकं तमकं. तुम्हाला मी मगाशी जर बोलता बोलता आपला विषय राहिला, ह्यापूर्वी ज्यावेळेस ते आपण पाणी आणलं तर महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई असताना करमाळ्या शहरामध्ये 2 टाईम पाणी सुटायचं. ह्याला तर तुम्ही साक्षी आहेत. आणि मुबलक पाणी सुटायचं. काय त्यावेळेस लोकांना त्याची किंमत कळली नाही. मी म्हणतो त्याच्याबद्दल माझाही कुठं म्हणजे ही नाही आहे, त्याला नाराजी किंवा हस्तक्षेप नाही आहे. पण लोक मजेत होती. पण ज्या वेळेस तुम्हाला सांगतो ह्या प्रशासकाच्या काळामध्ये पाण्याच्या समस्या असतील, स्वच्छतेची असेल, आरोग्याची असेल, दिवाबत्तीची असेल, कुठलीही असेल, ह्या सगळ्या गोष्टीला शासनच जबाबदार आहे. आणि आज जर हेच येऊन इथं आमच्या नावाने ओरडत असेल, ह्यांना हे सुद्धा लक्षात नाही का आपलं राज्य किती दिवसापूर्वी आलं. आणि तुम्हाला जर एवढं वाटत होतं तर तुम्ही करमाळा शहरासाठी, करमाळ्याच्या नागरिकांबद्दल जो पुतनाबाईचा पान आहे, प्रेम आहे, ते तुम्ही आज इलेक्शनमध्ये बोलून दाखवता. तुम्हाला 5 वर्षात कळलं नाही का निधी द्यावा, हे सगळं करून घ्यावं, हे झालं पाहिजे, लोकांचे हाल होत आहेत, कुठं फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, धुळच नाकातलंही जाते, एवढ्या मोठमोठ्या गप्पा ह्याने मारायला चालू केल्यात. बघा गटरीची अवस्था काय. कोणतरी म्हणलं नगरपालिकेचा दवाखाना कुठे. मी म्हणतो नगरपालिकेचा जरी नसला तर कॉटेज आहे ना.
आपल्या घरापाशीच आहे, तिथंही भरपूर औषधं मिळतात. कॉटेजला कुलूप लागलं नाही, कॉटेजचं विस्तारीकरण झाले आणि नगरपालिकेचे दवाखाने मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बंद झाले. शहराच्या काही प्राथमिक शाळेची चर्चा केली जाते. मला वाटतं आपल्या प्राथमिक शाळेला बक्षीस मिळालं सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात की करमाळा शहरामधल्या प्राथमिक शाळा 1 नंबर आहेत. पण उचलली जेवण लावली टाळायला. एक तर अभ्यास नाही, काय बोलायचं म्हणजे तुम्हाला सांगतो टीका करण्यासाठी बोलायचं, वैरुत्वासाठी बोलायचं, विकासावरती बोला, चुकीवरती बोला. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी बोलत असताना तुमचं बी कर्तव्य आहे ना की 5 वर्षामध्ये वारंवार तुम्हाला सांगतो लोकांना जागृत करायचं. आज इलेक्शन लागल्यावरच हे बोंबल्याचे काय कारण आहे मनगटावर चुना घालून? हा, काय कारणच नाही ना तुम्हाला सांगायचं याव झालं त्याव झालं, मी याव केलं मी त्याव केलं. आपण सुद्धा काय दिवे लावली आहेत काय हे जनता सांगेलच. आता मला वाटतं आता मुलासारखाच आहे. दिग्विजय बागल काल सभेत बोलला, चांगले विचार मांडतोय बिचारा. तो म्हणला दवाखाना कुठे किंवा स्वच्छतेच्या बाबतीत अमकं तमकं असे बरेचसे, मला तर लक्षात न गेला मुद्दा. या विषयावर तो बोलत होता. मग तुम्ही करमाळ्यात राहता, तुम्ही कधी कॉटेज हॉस्पिटलला चक्कर मारली का? तुमच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहिली आहे का? आज करमाळ्याची अवस्था एवढी खराब असेल तर तू बाबा कधी करमाळ्या शहरात इलेक्शनच्या आधी फिरून किंवा नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याला बोलून ह्याचा कधी जाब विचारला आहे का? हाय माझा त्यांना सवाल आहे. त्यांनी सांगितलं की बाबा पाण्याची अवस्था. बरं, आज तुम्हाला सांगतो त्यांना आज कळलं का की शहरातल्या लोकांच्या घशाला कोरड पडली? इतके दिवस कळली का? आणि ज्यावेळेस तुम्ही सांगताय की संस्था राजकारण कसं चाललं पाहिजे, त्यांनी सांगितलं पालकमंत्र्याला की कंत्राटी बेसिसवरती नगरपालिकेचे कामगार आहेत. तुम्हालाही ठाऊक आहे ह्या सरकारने शिक्षकसुद्धा कंत्राटी बेसिसवर घेतलेत. हायस्कूलचे 3 वर्षे कॉन्ट्रॅक्टी बेसिसवर 18,000 रुपयावर शिक्षक काम करतात. तहसील कचेरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरच कर्मचारी काम करतात. कुठंच ह्याला दिसले नाही, ह्याला दिसले नगरपालिकेतले. बरं, हाय पालकमंत्री तुमचा, तुमच्यात जर हिंमत असेल तर कायमस्वरूपी लावा ना तुम्ही. आम्हाला लावायला शेवट पगार कोण देतो? शासन देतो. कुठनं देतो? आमच्या घरपट्टीतनं, आमच्या टॅक्समधनं. काय पण ऑर्डर कोण काढतं? ते परमनंट करायचं का नाही करायचं. माझा मुलगा नगराध्यक्ष असताना गल्ली बोळात गटारी व्हायच्या, त्याच्यावर तुम्ही बघितले की स्वतःहून सगळी स्वच्छता केली. 35 वर्षाच्या काळात गिरधरदास देवीच नगराध्यक्ष राहिले. कधीही कुणाला त्यांनी सामान्य माणसाला संधी दिली नाही. आम्ही रस्त्यावरला माणूस देवारात बसवला आणि त्याच्या हातून काम केलं आणि लोकांची सुविधा, ज्या समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी बसून त्याच्या समाजाची आम्ही सेवा केली. मध्ये आपण सर्व नागरिकांसमोर जात आहात, तर नेमका कोणता जाहीरनामा किंवा काय नेमकं विजन काय आपलं? हे जाहीरनामा विजन 30 वर्षापासून मी दिलंच आहे ना. मी पहिली निवडणूक लढवत नाही ही, त्याच्यामुळं मला विजन किंवा माझा जाहीरनामा सगळ्याला श्रोत आहे. जे थापा मारतात, ज्यांनी खोटी दुकानदारी मांडली बाजारात ह्या सत्तेच्या इलेक्शनच्या, त्यांना जाहीरनाम्याची गरज आहे. मला जाहीरनाम्याची गरज नाही आहे. काय, कारण लोकांच्या मनातले, लोकांच्या भावनेचे आणि पुढं डोळ्यापुढं दिसणारे प्रश्न भाऊ सोडवणारच आहे, हा विश्वास आहे. म्हणून तुम्हाला सांगतो जाहीरनामे भरपूर आहेत. आता त्याच्यावरती जास्त वेळ बोलण्यात बी मजा नाही काय. पण आता ज्या काही आमच्या विरोधकांनी समस्या दाखवल्या त्या निश्चित सोडवत
की पुढच्या इलेक्शनला ह्या समस्येवरती न बोलता दुसऱ्या समस्येवरती बोलायसाठी त्यांना संधी देण्यासाठी आता त्यांनी सांगितलेल्या समस्या निश्चित आपण निवारण करू. भाजपानं पालकमंत्र्याला बोलवलेलं आहे, पालकमंत्र्याचे वारंवार हेरपाटे झाले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री किंवा आणखी जवळच जामखेडला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आले होते. तसं या निवडणुकीत आपल्या बाजून कोण येणार आहे? येणार होते. स्वतः तुम्हाला प्रोग्राम दाखवतो, मी लबाड बोलणार नाही. शिंदे साहेबांची सभा होती सांगोल्यानंतर करमाळ्याला. पहिला दिवस, सभेचा दिवस आणि दुसरा दिवस, 3 दिवस प्रचाराचे वाया झाले. बरं, ह्यांना बोलवायचं म्हणल्यावरती अनेक गोष्टीची धावपळ होती. मी 4 सभा आपल्याकडे दिल्या होत्या. मला होतं निलमताई गोरेंची मी दिली होती. सगळ्याला मला सभेची गरजच नाही आणि मला एवढी खात्री की माझ्या लोकांना माझा चेहरा बसेल, दुसरा नकोय कुठला. आता फक्त एकच, या मुलाखतीच्या माध्यमातून 2 तारखेला मतदान आहे, तर मतदारांना काय आपण आवाहन कराल तेवढं आवाहन करा. मी मतदारांना हात जोडून हीच विनंती करणार आहे की आता ह्या इलेक्शनमध्ये योग्य अयोग्य लोकांची निवड करायची जबाबदारी आता मतदारांवरती आलेली आहे. आणि ज्या वेळेस हे मतदार माझ्या वडिलापासून ते माझ्या राजकारणापर्यंत हा कालखंड बघितला तर 70 वर्षाचा जगताप गटाचा कालखंड आहे. आणि मी लोकांना हे सांगणार आहे की माझ्या कामामध्ये जर तुम्हाला खोट वाटत असेल, मी जर योग्य वाटत नसेल, मी लबाड वाटत असेल, मी चुकीचं वागत असेल तर आम्हाला स्वीकारू नका. आणि मी जर तसा नसेल तर माझ्याशिवाय दुसऱ्याला स्वीकारू नका, असं मी त्याला यावेळेस हात जोडून विनंती करेन. आणि माझ्या विनंतीला 100% मान देणार आहे. आणि माझ्या आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये आम्ही कधीही लोकांनी बोलवल्याशिवाय, म्हणजे आमंत्रण असल्याशिवाय जेवायला गेलेलो नाही. राजकारणात सुद्धा मी माझ्या पत्नीला उभा करणार नव्हतो. मी शब्द दिला होता श्रीनी खाटेर यांच्या पत्नींना, भाभीला, की त्यांना आपल्याला हे करायचं आहे. पण अलीकडं कधीही हे बघितलं नाही. तुम्ही बी बघताय, तुम्ही आज ज्येष्ठ पत्रकार आहे, तुमच्याही आयुष्यात तुम्ही इतके दिवस बघितलं. जातीवादीमध्ये आपण कधीही पडलो नाही. आम्हाला जातपात कवा कळायची? सणासुदीला किंवा लग्नाला. हा, ह्यांच्यात असं असं, ह्यांच्यात तसं असं. नाहीतर आम्ही एका ताटात जेवलेली माणसे. आणि आमच्या घरात तर जातपातीचं नावच नाही. तुम्हाला सांगतो, दलित सुद्धा आमच्या ताटाला ताट लावून जेवतो आणि दलिताच्या घरात सुद्धा जेवतो. कुणीही जात केली, तुकोबारायाने सांगितलं. काय म्हणजे तुकोबाराया? जर ही जात जर तुम्हाला सांगतो परमेश्वराने केली असती तर देवाने ब्राह्मण वरनच जानू घालून पाठवला असता. मुस्लिम वरनच खतना करून आला असता. कुणबी मराठा तुम्हाला सांगतो नांगर घेऊन तिथनं तसा आला असता. पण देवाने ही जात केली नाही, तुम्ही आम्ही केलेली. त्याच्यामुळे ह्या जातीला आम्ही मानत नाही. मानवता हीच जाते आणि सगळ्याला समान घेऊन जायची ही वेळ आहे. मला जातपात संपवायची, शांततेने आणि ह्या शहरातली लोक राहतील, नांदतील, सलोखा राहील, प्रेम राहील, सगळ्या गोष्टी व्यवस्थिशीर राहतील आणि त्यांना सुविधा आम्ही निश्चित तुम्हाला सांगतो देऊ. एवढं मात्र मी जाता जाता जनतेला सांग. आज भाऊंनी संदेश यूट्यूब चॅनलसाठी खूप वेळ दिला, अतिशय परखड अशी मतं मांडली आणि या निवडणुकीमध्ये यश कसं मिळणार आहे याचा त्यांनी असा विश्वासपूर्वक आढावा मांडलेला आहे. विशेषतः त्यांचा मतदारावरती जो असणारा विश्वास आहे आणि मतदारासाठी आजपर्यंत जे केलेलं काम आहे, कामाच्या जोरावरती हे जे मतदान आहे, ही जी त्यांची भूमिका आहे, ही भूमिका त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आज खऱ्या अर्थानं भाऊ आम्हाला ज्या आमच्या प्रश्नाची दिलखुलासपणे उत्तरं दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो आणि तुमच्या वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.